अशा आलो पवार नदीच्याकडे राहतो आम्ही. पाणी शिरले घरात पाक काय खाऊ पंचायत परी भांडी सगळी वाईल ती टोकाला शेडला पाणी लागले बांधाऱ्याची. घराच्या शेडला पाणी लागले. काय स्वरा नाही. ज्वारी गहू तांदूळ पाक भिजले. काय नाही. सोयाबीन पाक भिजले. पाक लुस्कान झाले. भांडी सवारीत करून तर कशात खावं पण आम्ही. काही सोय राहील नाही घरात. त्याचा पंचनामा झालाच पाहिजे. रेहना सुलतान शेख, आमचं गाव आहे टडवळा. रेहना सुलतान शेख. आमच्या घरात पाणी शिरलंय. नदीचं पाणी वाढायला लागलंय. आमचं गहू ज्वारी समजा भिजलंय. मी 4 वाजल्यापासून पाणी वाढलं. मग मी समजाला उठवलं. पटपट हातरून पांघरून गहू ज्वारी काढला तरी पण समजा भिजलं. मग आता त्याची काय सोय करते का नाही काय माहिती सरकार. आता काय तर थोडं द्यावं. मग आम्ही जगायचं कसं. जर वर्ष पाणी येतंय तर राहावं कसं. मग रहिवासी टडवळ्यात राहणारे आहे. नदीच्या कडेला घर आहे. तिथं पाणी आल्याचं पाठ 4 वाजल्यापासून. अन्न नाही पाणी नाही आंघोळ नाही काय नाही. लहान लहान मुली आहे ते लेकरं आहे ती बारकी बारकी सगळी. घरात पाणी घुसलंय. शाळेत पसारा नेऊन ठेवलाय. काय झालं. काय घर नाही राहिला. पाणी आलंय. कसं राहायचं कुठं जायचं आमचं कोण विचार करणार आहे. माझं नाव हमीदा शमीर शेख, राहणार टडोळे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. काय झालंय. नदीला पाणी आलंय. पाणी येऊन पहाटे 4 वाजता पाणी आलेलं आहे. कोण आणि कितवर आलं नव्हतं. घरात शिरलंय का. हा शिरलंय की पाणी. साहित्य काय नुकसान झालंय का तुमचं. ज्वारी भिजली आहे. शेरड गेले ती वाहून. कोंबड्या आहेत 1-2. बापूराव पवार. माझं क्षेत्र या भोगावती नदीच्या कडेलाच आहे. माझं जवळजवळ आज महिना झालं माझ्या ऊसामध्ये पाणीच आहे. ऊसात पाणी आहे, कांद्यात पाणी आहे, सोयाबीन मध्ये पण पाणी आहे. आजपर्यंत दुष्काळ बघितले पण असा ओला दुष्काळ एवढा भयावह परिस्थिती कधीच बघितलेली नाही. तर विम्याची रक्कम तर मिळावीच आम्हाला. पण त्याचबरोबर आम्हाला आमच्या मंडळामध्ये आमच्या गावामध्ये पूर्ण सगळ्या शेतकऱ्यांचा ओल्या दुष्काळामध्ये पण समावेश करावा अशीच माझी सरकारकडे नम्र विनंती आहे. मी ज्ञानेश्वर हनुमान जाधव, राहणार टडोळे या गावचा रहिवासी असून मे महिन्यापासून आमच्या टडोळे भाग किंवा आपला वैराग भाग असू द्या किंवा सुरडी मंडल असू द्या ह्या भागामध्ये अतिवृष्टीने पावसानं खूप मैदान धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे काय नुकसान झालंय हे बघण्यापेक्षा काय राहिलंच नाही आमच्यापाशी आता सध्या. मूग राहू द्या, उडीद राहू द्या, सोयाबीन राहू द्या, ऊस झोपलेले आहेत पूर्ण, द्राक्ष बागा गेलेल्या आहेत. सध्याच्या पावसामुळं चारा फेरा समजा माझा वाटोळा झाला आणि होता ते बी बाकी गेला पाण्याने वाहून. आणि दिखते थोडं आपलं दूध ते आणून घालतो आपल्या कॅन्डाला. पाण्याची कनेक्शन समजा घराला माझ्या याडा टाकलेला आहे. इकडून तिकडून ती खाल्लं ह्याच्या कुंड आम्ही आपलं आता तिकडे राहायला गेला तिकडे ह्याच्याकडे बंधाऱ्याकडे. जीव धोक्यात घालून दूध घाला येतो इकडं. ओके. मी गोविंद रायजादे कोळी. 15 मे पासून सतत पाऊस येत असल्यामुळे आतापर्यंत नदीला 2-3 वेळा पूर येऊन गेलेला आहे. त्या कालच्या 2 दिवसापासून पात्राच्या बाहेर पाणी गेलेलं आहे. तर सतत माझ्या बागामध्ये पूर्ण फाउंडेशनच्या वरून पाणी वाहत आहे. पूर्ण 100% बाग माझी नुकसान झालेली आहे. तर ह्याची सरकारने दखल घ्यावी.